आणि लाईव्ह दृश्य आहेत महापत्रकार परिषदेच्या स्थळी आता उद्धव ठाकरेंचं आगमन झालेलं आहे। त्यामुळे आता काही क्षणामध्ये ते सभास्थळी पोहोचतील, सभागृहात पोहोचतील किंबहुना आणि लगेचच पत्रकार परिषदेला सुरुवात होणं अपेक्षित आहे। लाईव्ह दृश्य महापत्रकार परिषदेचं स्थळ वरळी डोम सभागृह, जिकडे आता उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत। सोबत रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील त्यांच्याकडे सोबत आहेत आणि आता काही क्षणामध्ये उद्धव ठाकरे प्रत्यक्ष सभागृहामध्ये पोहोचतील आणि मग ही महापत्रकार परिषद सुरू होईल। सगळे प्रमुख नेते तिकडे पोहोचलेले आहेत। प्रतीक्षा होती ती उद्धव ठाकरेंची। काही मिनिटापूर्वी ते मातोश्री निवासस्थानाकडनं रवाना झालेले आणि आता ते पोहोचले आहेत वरळी डोम परिसरामध्ये, जिकडे आता ही पत्रकार परिषद होते। ही लाईव्ह दृश्य, थेट दृश्य आपण बघताय एबीपी माझावर। महापत्रकार परिषदेची प्रतीक्षा होती आणि आता उद्धव ठाकरे तिकडे दाखल झाले। ही थेट दृश्य आणि या महापत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार आता पाहणं महत्त्वाचं आहे। ही लाईव्ह दृश्य, उद्धव ठाकरेंचं आगमन झालेलं आहे पत्रकार परिषदेच्या ठिकाणी। राजू सोनवणे ताजे अपडेट देतील याबद्दल। राजू, पाहतो आपण वरळी डोम मध्ये जे आहे ते उद्धव ठाकरे दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे आपल्याला पाहायला मिळतात। सोबत आपण पाहिलं तर तेजस ठाकरे आणि रश्मी ठाकरे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। आता व्हॅनिटी व्हॅन मध्ये आहेत आणि थोड्याच वेळामध्ये ज्या ठिकाणी ही महापत्रकार परिषद होणार आहे त्या ठिकाणी दाखल होतील। खरं तर पाहतोय आज आपण का संपूर्णपणे जो काही निकाल लागलेला आहे या निकाला संदर्भात जे आहे ते उद्धव ठाकरे बोलणार आहेत। या निकालामध्ये बोलत असताना जनता न्यायालय, सत्य ऐका आणि विचार करा अशा प्रकारचं जे आहे ते टायटल दिलेलं आहे। शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। ठाकरे गटाचे आमदार आणि नेते सुद्धा उपस्थित आहेत। त्यामुळे ही महापत्रकार परिषद असताना नेमके जो काही निकाल लागलेला आहे विधानसभा अध्यक्षांनी दिलेला आहे त्यावरती भाष्य करतील। मात्र हे भाष्य करत असताना कुठेतरी मोठ्या प्रमाणावरती या निकालावरती टीका सुद्धा जी आहे ती केली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता हा मोठा कार्यक्रम जो आहे तो पार पडतोय आणि सहकुटुंब उद्धव ठाकरे या ठिकाणी दाखल झालेले आहे। त्यामुळे थोड्याच वेळामध्ये या कार्यक्रमाला जी आहे ती सुरुवात होईल आणि नेमका हा निकाल काय आहे, निकाल कशा प्रकारे जो आहे तो दिला गेलेला आहे, कसा अन्याय झाला अशा प्रकारचं जे आहे ते उद्धव ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना आणि सर्व मीडियाला जे आहे ते संबोधित करणार आहे। त्यामुळे आज उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागले। राजू, उद्धव ठाकरे येऊन थेट सभागृहामध्ये गेलेले नाहीयेत। कदाचित काही तज्ज्ञ मंडळी, काही कायदेतज्ञ असतील, घटनातज्ञ असतील, यांची प्रतीक्षा करण्यात येते। काय अपडेट्स काय आहेत? पाहतो आपण खरं तर जे काही पदाधिकारी असतील अगदी आणि कायदेतज्ञ जे आहेत ते त्या ठिकाणी आतमध्ये हॉलमध्ये पोहोचलेले आहेत। त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे आणि त्याच्या आधी व्हॅनिटी व्हॅन मध्ये जे आहे ते सहकुटुंब उद्धव ठाकरे थांबलेले आहेत। एक 5 मिनिटाचा जो आहे तो ब्रेक घेऊन त्या ठिकाणी दाखल होतील। त्यामुळे पुढच्या 5 ते 10 मिनिटांमध्ये उद्धव ठाकरे थेट आपल्याला या मीडिया समोर आणि सगळ्या हॉलमध्ये जे आहे ते संबोधित करताना पाहायला मिळणार आहे। खरं तर त्यांच्या येण्याच्या आधीच भास्कर जाधव असतील किंवा इतर आमदार सुद्धा दाखल झालेले आहेत। संजय राऊत सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे या ठिकाणी जवळपास ठाकरे गटाचे सर्वच नेते जे आहेत दाखल झालेले आहेत। मुंबईतील जे काही पदाधिकारी आहेत, शाखा प्रमुख आहेत, ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि पुढच्या 5 ते 10 मिनिटांमध्ये उद्धव ठाकरे जे आहे ते आपल्या पदाधिकाऱ्यांना सगळ्यांना जे आहे ते संबोधित करणार आहेत। राजू, धन्यवाद या माहितीबद्दल। तेव्हा पुढच्या काही क्षणामध्ये आता ही पत्रकार परिषद सुरू होते आणि महत्त्वाचे नेते जे आहेत ते आता मंचावर पोहोचलेले आपल्याला बघायला मिळतात। उद्धव ठाकरे तिकडे पोहोचलेले आहेत। पुढच्या काही क्षणामध्ये उद्धव ठाकरे मंचावर पोहोचतील आणि मग ही महापत्रकार परिषद सुरू होईल। एक निर्णय आलेला होता विधानसभा अध्यक्षांचा, ज्या संदर्भात आपली बाजू मांडण्याकरता ही पत्रकार परिषद उद्धव ठाकरेंनी आयोजित केलेली आहे आणि यामध्ये काही गोष्टी ते समोर आणणार आहेत। काही व्हिडिओही, जसं आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी सांगितलं, काही व्हिडिओ देखील तिकडे दाखवले जातील, ज्या माध्यमातून आपली बाजू कशी सक्षम आहे, बळकट आहे हे सांगण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडनं होणार आहे। त्यामुळे नेमकं उद्धव ठाकरे काय बोलतात, कोणकोणते मुद्दे आहेत त्याला ते स्पर्श करतात, कोणकोणत्या मुद्द्यांवर भाष्य करतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे। ही लाईव्ह दृश्य मंचावरची आणि काही क्षणापूर्वी उद्धव ठाकरे जेव्हा वरळी डोम इथे दाखल झाले तेव्हाची आणि आता उद्धव ठाकरे कुठल्याही क्षणी या मंचावर पोहोचतील आणि ही पत्रकार परिषद सुरू होणार आहे। मंचावर ठाकरे गटाचे प्रमुख नेते संजय राऊत, अनिल देसाई, विनायक राऊत, तसंच अरविंद सावंत यासह प्रमुख नेते दिवाकर रावते ही सगळी मंडळी मंचावर पोहोचलेली आहेत आणि आता प्रतीक्षा अर्थातच उद्धव ठाकरे मंचावर केव्हा येतात याची। उद्धव ठाकरे काही वेळातच
काही क्षणातच मंचावर येतील आणि पत्रकार परिषदेला संबोधित करतील। जनता न्यायालय, सत्य ऐका आणि विचार करा अशी टॅगलाईन आजच्या पत्रकार परिषदेला देण्यात आली आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे नेमके कोणकोणते मुद्दे इकडे मांडतात पाहणं महत्त्वाचं आहे। ही स्टेजवरची दृश्य, भास्कर जाधव देखील आहेत, रवींद्र वायकर आहेत, अरविंद सावंत आहेत, दिवाकर रावते आहेत, सगळे प्रमुख नेते तिकडे मंचावर पोहोचलेले आहेत। सुभाष देसाई आपल्याला मंचावर पाहायला मिळत आहेत। याशिवाय काही तज्ज्ञ मंडळी, ॲडव्होकेट देखील आपल्याला या मंचावर पाहायला मिळत आहेत। त्यामुळे ॲडव्होकेट असीम सरोदे आहेत आणि अन्य काही तज्ज्ञ मंडळी देखील तिकडे असतील। जसं संजय राऊत यांनी देखील सांगितलं की काही तज्ज्ञ मंडळी देखील तिकडे पोहोचणार आहेत आणि आता पुढच्या काही क्षणामध्ये उद्धव ठाकरे देखील मंचावर पोहोचतील आणि या पत्रकार परिषदेला संबोधित करतील। पक्ष आणि एकूणात आमदार अपात्रता या संदर्भात निकाल आलेला होता आणि त्याच निकालासंदर्भात काही मुद्दे समोर आणण्याच्या दृष्टीने पत्रकार परिषदेचं आपण आयोजन करणार आहोत असं सांगण्यात आलेलं होतं ठाकरे गटाच्या वतीने आणि त्यानुसार ही पत्रकार परिषद होती आहे। पुन्हा एकदा आपली प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडे जाऊया। मनश्री, आपण बघतोय की काही क्षणातच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे या व्यासपीठावर पोहोचतील आणि सगळी सज्जता झालेली आहे या महापत्रकार परिषदेची, या जनता न्यायालयाची। जर पुन्हा एकदा आपण बघितलं तर स्टेजवर सगळे महत्त्वाचे नेते बसलेले आहेत। सोबत संजय राऊत आणि सुभाष देसाई, यासोबतच खासदार अरविंद सावंत, त्यांच्यासोबत अनेक महत्त्वाचे पदाधिकारी, महत्त्वाचे नेते, एकंदरीतच शिवसेनेची उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे सगळे महत्त्वाचे पदाधिकारी आज या वरळी डोममध्ये उपस्थित आहेत। हा तोच वरळी डोम आहे, हा तोच NSIचं सेंटर आहे की ज्या ठिकाणी कोविडमध्ये मोठ्या संख्येने बेड्स उपलब्ध करून देण्यात आलेले होते। याच ठिकाणी खरं तर वरळीमध्ये आदित्य ठाकरे यांनी वरळीकरांना एक मोठी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली होती। आणि मगाशी जे आपण ऐकलं की 2018 मध्ये जी शिवसेनेची निवडणूक झाली होती, जी अंतर्गत निवडणूक झाली होती, ती सुद्धा याच ठिकाणी झाली होती। त्याच्यामुळे तोच संपूर्ण प्रवास आज उद्धव ठाकरे हे या व्हिडिओच्या माध्यमातून, या महापत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला दाखवणार आहेत। अनेक शिवसैनिक हे सुद्धा उपस्थित आहेत, केवळ वरळीतच नाही तर मुंबईभरातनं अनेक शिवसैनिक हे आज वरळीमध्ये उपस्थित झालेले आहेत। वरळीचं जे चित्र आपण बघितलं तर आज ठिकठिकाणी या जनता न्यायालयाचे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत। सत्य ऐका आणि विचार करा अशी जी टॅगलाईन देण्यात आलेली आहे ती या करताय की आमची बाजू नेमकी काय आहे, ठाकरे गटाची बाजू नेमकी काय आहे ही जनतेपर्यंत पोहोचावी। इतकंच नाही तर जनतेच्या न्यायालयात आता आम्हाला उभं राहायचं आहे, आम्हाला इतर कुणाकडनंही अपेक्षा नाही असा एक अप्रत्यक्ष संदेश ठाकरेंना द्यायचा आहे। त्याच्यामुळे आज उद्धव ठाकरे विरुद्ध राहुल नार्वेकर असा सुद्धा एक सामना काहीच वेळात रंगायला सुरुवात होणार आहे। कारण उद्धव ठाकरे सुरुवातीला महापत्रकार परिषदेतनं आपली बाजू मांडतील आणि त्यानंतर लगोलग राहुल नार्वेकर हे सुद्धा एक वेगळी पत्रकार परिषद घेतील आणि उद्धव ठाकरेंनी मांडलेले मुद्दे ते खोडून काढतील। त्यानंतर राहुल नार्वेकरांना नेमकं कसं उत्तर दिलं जाणार आहे याची सुद्धा प्रतीक्षा अनेकांना आहे। त्याच्यामुळे अगदी काही क्षणातच आता उद्धव ठाकरेंचं आगमन या ठिकाणी होत आहे आणि आपण बघितलं तर तेजस ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे। एकंदरीतच चोख व्यवस्था, चोख सुरक्षा व्यवस्था आहे। रश्मी ठाकरे या सुद्धा या महापत्रकार परिषदेत आता उपस्थित राहत आहेत आणि उद्धव ठाकरेंचं आगमन झालेलं आहे। तर उद्धव ठाकरे यांचं आता मंचावर आगमन झालेलं आहे आणि पुढच्या काही क्षणामध्ये पत्रकार परिषद सुरू होईल। लाईव्ह दृश्य वरळी डोम इथून सर्व प्रमुख नेत्यांची उपस्थिती, कायदे तज्ज्ञांची उपस्थिती आणि उद्धव ठाकरे यांचंही मंचावर आगमन झालं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।